आज आपण इथं 30 इडली बघतोय. स्क्रीनवर फक्त लक्ष राहू दे. कन्नडमध्ये ताटाला थट्टी म्हणले होते. म्हणजे ताटामध्ये केलेली इडली म्हणजे 30 इडली. 30 इडलीचा मोल्ड जरी नसेल ना तुमच्याकडं, तरी काय जुगाड करायचा तो सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तत्पूर्वी इडलीचं टेक्स्चर बघू शकता. कमालीची सॉफ्ट झालेली आहे. व्हिडिओमधली सांगितलेली एकन एक टिप जर तुम्ही फॉलो केली ना, 100% रिझल्ट छान मिळणार. अशी केळीच्या पानावर दिली जाणारी साऊथची 30 इडली सुपर्ब, सुपर्ब, सुपर्ब चवीला लागते. कशी करायची ते बघूया. इडली प्लेटमध्ये करा किंवा इडलीच्या भांड्यात करा, रिझल्ट अगदी सेम मिळणार. कमालीची सॉफ्ट इडली कशी बनवायची चला बघूया. टिप नंबर 1. इथं मी 1 वाटी उडीद घेतलेला आहे. अखंड उडीद आहे. ही सगळ्यात महत्वाची पहिली टिप आहे. अखंडच घ्यायचा. त्याचा रिझल्ट जबरदस्त छान येतो. इथं मी मेजरमेंटसाठी वाटी घेतलेली आहे. तुम्ही कप घेतलात तरी चालेल, ग्लास घेतलात तरी चालेल. सगळे मेजरमेंट घेताना तेच भांडं वापरायचं. 1 वाटी उडदासाठी मी 3 वाटी जाडा तांदूळ घेतलेला आहे. राशनचा घेतलात तरी चालेल आणि त्यामध्ये अर्धा वाटी साबुदाणा घातलेला आहे. साबुदाणा आणि तांदूळ मी एकत्र केलेला आहे. उडीद वेगळा ठेवलेला आहे. आता टिप नंबर 2 महत्वाची गोष्ट. तांदूळ धुताना इथे छोटं पातेलं आहे म्हणून मी एका हाताने धुवत आहे. पण जर मोठ्या प्रमाणात असेल ना, दोन्ही हातांनी खसखसून 4 वेळा तांदूळ स्वच्छ धुवायचा. 4 वेळा पाणी बदलायचं आहे. त्याची खूण सुद्धा कशी ओळखायची, स्वच्छ धुवून झालेलं आहे, तेही मी पुढे दाखवते. तांदूळ इतका स्वच्छ धुवायचा, की धुताना आपल्याला हातामध्ये तांदूळ पांढरा शुभ्र दिसला पाहिजे. टिप नंबर 3. उडीद धुताना मोजून फक्त एकदाच धुवायचा आणि वरचं डस्ट आपल्याला काढायचं आहे. उडीद फक्त एकदाच पाणी बदलायचं आहे. त्याला जास्त चोळायचं नाही. उडदावरचं डस्ट निघणं एवढा एकच आपला इथे हेतू आहे. पाणी घालून उडीद तयार आहे आणि त्यामध्ये मी पाणी घालून उडीद भिजायला ठेवलेलं आहे. टिप नंबर 4. हे बॅटर वाटताना आपण उडीद डाळीवरचंच पाणी वापरणार आहे. मग ते पाणी किती असायला पाहिजे? तर टोटल पाणी आपल्याला 1.5 वाटी लागणार आहे. तर उडीद डाळ भिजून आपल्याला 1.5 वाटी पाणी असायला पाहिजे. इतकं पाणी आपल्याला कमी घालायचं आहे. आता तांदळामध्ये सुद्धा आपण पाणी घालूया. एक गोष्ट इथं लक्षात आली का बघा. याच्यावर पाणी घातल्यानंतर तळातला साबुदाणा आणि तांदूळ आपल्याला व्यवस्थित दिसत आहे. म्हणजे पाणी इतकं क्लीन आहे. म्हणजे तांदूळ आणि साबुदाणा इतका स्वच्छ आपल्याला धुवायचा आहे आणि याचमुळे इडली पांढरी शुभ्र तयार होणार आहे. उडीद डाळीवरचं पाणी इथं दुधाळ दिसत आहे. अगदी असंच असायला पाहिजे. आणि तांदळावरचं पाणी एकदम क्लीन आहे. तांदूळ आणि साबुदाणा स्वच्छ दिसत आहे. असंच असायला पाहिजे. सकाळी 1 वाजता मी भिजत घातलेलं होतं. रात्री 9 वाजता मी बारीक करत आहे. आता आपण रात्री 9 वाजता बघतोय. साबुदाणा आणि तांदूळ व्यवस्थित भिजलेला आहे आणि डाळ सुद्धा व्यवस्थित भिजलेली आहे. आता हे स्क्रीनवर लक्ष राहू दे. मला अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, की तांदूळ आणि डाळ किती वेळ भिजत घालायची. साऊथला तांदूळ आणि डाळ फक्त 4 तास किंवा 6 तास भिजत घालतात. कारण साऊथचा भाग हा विषुववृत्ताच्या जवळ आहे. त्यामुळे नेहमीच वातावरणात उष्णता असते. त्यामुळे तेथील पदार्थ हे झटकन किंवा लवकर फर्मेंट होतात. त्या हिशोबाने महाराष्ट्रात जर इडली करायची असेल, तर त्याचं भिजण्याचं प्रमाण हे जास्त वाढवावं लागेल. इथं अर्धा कप पोहे स्वच्छ धुवून भिजत घातलेले आहेत. आता डाळ बारीक करायला घेऊया. डाळीवरच्या पाण्यावर फेस आलेला आहे. लक्ष असू दे. डाळीचं पाणी मोजले 1 वाटी आहे. याच वाटीने आपण डाळ भिजत घातली होती. पूर्ण बॅटर वाटण्यासाठी साधारण 1.5 वाटी आपल्याला पाणी लागणार आहे. थोडंसं पाणी डाळीमध्ये सुद्धा आहे. लागलं तर एखादं 2 टेबलस्पून आपण वरून दुसरं पाणी वापरलं तरी चालेल. मी मिक्सरमध्ये डाळ घालून घेत आहे आणि आपल्याला व्यवस्थित डाळ बारीक वाटून घ्यायची आहे. सुरुवातीला जेव्हा पाणी लागेल ना, तेव्हा आपण हे डाळीचंच पाणी जे बाजूला काढून ठेवलेलं आहे, तेच लागणार आहे. मी पाणी वाटण्याचं प्रमाण सुद्धा एवढ्यासाठी देत आहे, की बॅटर तुमचं खूप पातळ झालं किंवा घट्ट झालं असं होऊ नये म्हणून मी पूर्ण बॅटर वाटण्यासाठी साधारण 1.5 वाटी पाणी लागणार आहे असं सांगितलं. स्क्रीनवर बघू शकता अगदी लोण्यासारखं मऊ-मऊ पीठ झालेलं आहे आणि हे अगदी असंच असायला पाहिजे. पाण्यात पीठ सोडल्यानंतर ते तरंगत आहे म्हणजे आपलं पीठ इथं व्यवस्थित तयार झालेलं आहे. तयार झालेलं बॅटर मी एका पातेल्यामध्ये काढून घेत आहे. आता साबुदाणा आणि तांदूळ बारीक करून घेऊया. याच्यासाठी सुद्धा लागणारं पाणी आपण उडदाचंच पाणी वापरणार आहे. हे बारीक करताना सुद्धा आपल्याला गुळगुळीत अगदी उडदाची डाळ जशी आपण बारीक वाटली होती, तसंच आपण इथं तांदूळ सुद्धा बारीक वाटून घेणार आहे. बऱ्याच वेळा थोडंसं रवाळ ठेवलं जातं,
तसं न करता 30 इडलीसाठी आपण हे बारीक वाटून घेणार आहे. तांदूळ इथं बारीक करून झालेला आहे, ते पण मी उडदाच्या पिठामध्ये घालून घेते. आता साबुदाणा, तांदूळ आणि पोहे याची आपण दुसरी बॅच वाटून घेऊया. ही सुद्धा बारीक वाटताना एकदम बारीक गुळगुळीतच बारीक करायचं आहे. इथे जर पाणी कमी पडलं तर पोहेचं पाणी किंवा तांदळाचं पाणी वापरलं तरी चालेल. ही सुद्धा बॅच आपण व्यवस्थित बारीक गुळगुळीत करून घेतलेले आहे. वाटलेली सगळी बॅच आपण इथे एका पातेल्यामध्ये मिक्स करत आहे. टिप नंबर 4, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, घड्याळात लावून 5 ते 7 मिनिटं हाताने स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे फेटायचं आहे. पातेल्यातलं बॅटर किती आहे ते बघून ठेवा. हाताने बॅटर फेटले ना, की हाताच्या उभीने बॅटर लवकर फर्मेंट होते. मी इथं गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे. उन्हाळा आहे त्यामुळे गॅसवर ठेवलेलं आहे. ग्रॅनाइटवर, कडापाच्या कट्ट्यावर कधीही असं पातेलं ठेवायचं नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं. ओव्हनमध्ये ठेवलं तरी चालेल. आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता. पातेलं गच्च भरलेलं आहे. याच्यामध्ये कुठलंही फर्मेंट होण्यासाठी काहीही घातलेलं नाहीये. स्क्रीनवर जवळून बघितलं ना, किती छान बबल्स आलेले आहेत, की बघून सुद्धा आता लगेचच इडली करायला घ्यावी असं वाटत आहे. आता दोन्ही मी कंपेअर करून दाखवते. रात्री ठेवतानाचं बॅटर आणि सकाळी 10 तासानंतरचं हे फर्मेंट झालेलं बॅटर. ज्या पद्धतीने मी चमचा फिरवत आहे ना, त्यावरनं तुम्हाला सुद्धा जाणवत असेल, की पीठ किती हलकं झालेलं आहे किंवा पीठ किती छान फर्मेंट झालेलं आहे. आता हे पीठ बघून सुद्धा तुम्हाला असं वाटत असेल का याच्यामध्ये सोडा घालावा लागेल? अजिबात नाही. सगळ्यात महत्त्वाचं इडलीमधले इन्ग्रीडियंट, त्याचं प्रमाण आणि पीठ फर्मेंट करायची किंवा तयार करण्याची जी पद्धत आहे, याच्यावरच इडलीचा सगळा 100% रिझल्ट हा अवलंबून असतो. मी थोडंसं बॅटर इथं दुसऱ्या पातेल्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे आणि मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. टिप नंबर 6, मीठ घातल्यानंतर किंवा घालायच्या आधी इडलीचं पीठ एकदा फर्मेंट झाल्यानंतर पीठ कधीही चमच्याने फार ढवळायचं नाही, की ज्याचे बबल्स सगळे खाली जाऊन बसतील. आता गन पावडर कशी करायची ते बघूया. इथं डाळीला जरासं पीठ असतं किंवा पावडर असते म्हणून मी नॅपकिननी स्वच्छ पुसून घेत आहे. त्याच पद्धतीनं मी हरभऱ्याची डाळ सुद्धा स्वच्छ करून घेत आहे. सगळे मेजरमेंट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आज आपण गन पावडरची बेसिक रेसिपी बघतोय, जी साऊथला मेजॉरिटी सगळ्या हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये दिली जाते. ही गन पावडर बऱ्याच फ्लेवर्समध्ये बनवता येते. पुढे जसजसे व्हिडिओ होत जातील तसतशा तुम्हाला त्या व्हरायटी सुद्धा बघायला मिळतील. कढईमध्ये मी अगदी कमी तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये उडीद डाळ ब्राऊन रंगावर भाजून घेत आहे. तेलामध्ये भाजलेल्या डाळीची चव खूप छान येते, म्हणून थोडंसं तेल घातलेलं आहे. डाळ भाजून झाल्यानंतर हरभऱ्याची डाळ त्यामध्ये घालून एकदम ब्राऊन रंगावर भाजून घ्यायची आहे. ती पण मी बाजूला प्लेटमध्ये काढून घेतली आहे आणि त्यामध्ये तीळ भाजत आहे. मेजरमेंट सगळे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तीळ सुद्धा चांगले फुगीर होईपर्यंत भाजायचे आहेत. त्यानंतर सगळे डाळी आपण त्यामध्ये मिक्स करून परत एकदा परतायचं आहे. सगळं खमंग भाजून झाल्यावर प्लेटमध्ये ट्रान्सफर करायचं आहे. इथं बॅडगी मिरची घ्यायची आहे. ही मिरची थोडीशी तिखट आहे म्हणून मी कमी घातलेली आहे. पण बॅडगी मिरची असेल तर 7-8 किंवा 10 मिरची घेतली तरी चालेल. तसंच मी कढीपत्ता सुद्धा घेतलेला आहे भाजून आणि थोडंसं अगदी पाव टीस्पून तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये मी हिंगडी घातलेली आहे. हिंगडी नसेल तर हिंग खडा वापरा किंवा हिंग पावडर चांगल्या प्रमाणात वापरायची, ज्याचा स्वाद लागला पाहिजे. गन पावडरला मला सारनेस फार आवडत नाही म्हणून मी 1 इंच चिंच घातलेली आहे. तुम्हाला आवडत असेल तर अजून थोडी घातली तरी सुद्धा चालेल. गॅस बंद केला आहे आणि सर्व साहित्य मी त्याच कढईमध्ये घातलेलं आहे. हे पूर्ण आपल्याला थंड करून द्यायचंय. जवळून दाखवते की कसं भाजलेलं आहे. डाळी जर गुलाबी रंगावर मंद गॅसवर भाजलेल्या असतील तर गन पावडरची टेस्ट फार छान येते. अजून एक लक्षात आणून देते, हाताला कुठेही तेल लागत नाही. म्हणजे मी इतकं कमी तेल घातलेलं आहे. याच्यामुळं गन पावडर जास्त दिवस जरी राहिले ना, तरी तेलाचा वास गन पावडरला अजिबात येत नाही. इथं बॅडगी किंवा काश्मीरी मिरची पावडर वापरली तर सगळ्यात बेस्ट बरं का. पण माझ्याकडे इथं आता अवेलेबल नव्हती म्हणून मी 3-4च पण जराशा तिखट आहेत मिरच्या. ती पहिल्यांदा बारीक करून घेतली. त्यानंतर सगळ्या डाळी, कढीपत्ता, मीठ घालून व्यवस्थित बारीक करून घेतलेलं आहे. बारीक करताना थोडंसं जाडसर ठेवायचंय आणि स्क्रीनवर मी दाखवते, रांगोळी घातल्यावर जसं हातातनं सहज पडतं ना, तितकं आपल्याला जाडसर हे ठेवायचं आहे. आणि इथं आपली गन पावडर तयार आहे. आता इडली कशी वाफवायची आहे ते बघूया. जर 30 इडलीचा मोल्ड नसेल तर कढईमध्ये अशा प्रकारे उलटा स्टँड ठेवायचा. याच्या मागचा सायन्स सांगत नाही, नाहीतर व्हिडिओ फार मोठा होईल. आणि प्लेटच्या आकाराचा एक पसरट बाउल ठेवायचा आहे. बाउलमध्ये पाणी असायला पाहिजे, ही महत्वाची टीप आणि त्याच्यावर ह्या प्लेटा ठेवून
हा सेटअप एकदा करून घ्यायचा. बाउलच्या खाली उलटाच स्टँड ठेवायचं आहे. ही सगळ्यात महत्वाची टिप आहे. आज मी साऊथच्या पद्धतीनेच दाखवते म्हणून प्लेटमध्ये मी केळीची पानं कट करून लावलेली आहेत. केळीच्या पानाला इथं मी ग्रीसिंग करून घेतलेलं आहे. केळीच्या पानामध्ये पॉलिफेनॉल, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी असते. त्यामुळे जेवणासाठी एकदम केळीचे पान मला फार रुंद मिळालं नाही म्हणून असे तुकडे निघालेले आहेत. दोन्ही प्लेटमध्ये मी 1.5 चमचा बॅटर घातलेलं आहे. अजून एक सगळ्यात महत्वाची टिप, जेवढं लागेल ना बॅटर तेवढं बाजूला काढून घ्यायचं आणि त्यामध्ये मीठ घालून हलवून व्यवस्थित ठेवायचं. मग भाजी करून घेणे, सांबार करून घेणे ह्या सगळ्या गोष्टी आटोपल्या ना, मीठ व्यवस्थित घातल्यानंतर परत पीठ फर्मेंट झालेलं असतंय आणि पीठ परत न हलवता, न ढवळता अलगद चमच्यानी तसंच आपल्याला बॅटर इडली पात्रामध्ये घालायचं आहे. पीठ डिस्टर्ब न करता आपण प्लेटमध्ये घातलेलं आहे. त्यामुळे इडलीचा रिझल्ट एकदम अमेझिंग मिळतो. एकदा करून बघा. स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे एका प्लेटवर 2 बांबू स्टिक, त्यावर दुसरी प्लेट, त्यावर परत बांबू स्टिक आणि तिसरी प्लेट अशा कितीही प्लेटा एकमेकावर तुम्ही ठेवू शकता. त्याच्यासाठी 30 इडलीचाच मोल्ड असायला पाहिजे असं अजिबात नाही. इडलीच्या प्लेटा एकसारख्या आकाराच्या असतील तर एकदम बेस्ट. पण जरी वेगवेगळ्या आकाराच्या असतील, वेगवेगळ्या साइजच्या असतील तर कसं करायचं तेही दाखवलेलं आहे. आता इथं अजून एक महत्वाची गोष्ट, कढईत पण पाणी आहे आणि बाउलमध्ये सुद्धा पाणी आहे. बाउलमध्ये पाणी असणं फार महत्वाचं आहे. रिकामा बाउल जर ठेवला तर प्लेटा सगळ्या डिस्टर्ब होतील. आता जसा सेटअप दाखवला तसा ठेवायचा. हा सेटअप तुम्ही इडली पात्रात ठेवला तरी चालेल किंवा पातेल्यात ठेवलं तरी सुद्धा चालेल. फक्त इथं दिसायला सोपं जावं म्हणून मी कढईत दाखवलेलं आहे. 12 मिनिटांनी आपली इडली वाफवून तयार झालेली आहे. आता आपण ह्या प्लेटा बाजूला काढून घेऊया. अजून एक महत्वाची गोष्ट मला इथे सांगायची आहे. मी आता दुसरा प्लेटांचा सेट ठेवलेला आहे. प्लेटांचा आकार तुम्ही इथं बघू शकता. इथं मी थोड्याशा खोलगट प्लेटा घेतलेल्या आहेत आणि बॅटर थोडंसं कमी घातलेलं आहे. याच्यामुळे काय होतंय, की वरच्या प्लेटला खालच्या प्लेटमधली इडली अजिबात चिटकत नाही. त्यामुळे तुमच्याकडे अशा खोलगट आणि पसरट प्लेटा असतील तर बिनधास्त वापरा. कमालीच्या इडल्या छान तयार होतात. सो इथं त्याही प्लेटा तयार आहेत आणि याही प्लेटा वाफवून तयार आहेत. आता आपण प्लेटा डिमोल्ड करून बघूया. सुरीने इडली साइडने सोडवून घेऊया आणि आता डिमोल्ड करूया. केळीच्या पानामुळे इडली सहज डिमोल्ड होते. साऊथला इडली वाफवताना, थट्टी इडली वाफवताना केळीचं पान वापरलं जातं. म्हणून मी त्याच स्टाईलने आज तुम्हाला ही इडली दाखवलेली आहे. आणि इडलीचा रिझल्ट तुम्ही बघू शकता. कमालीची सॉफ्ट झालेली आहे. अगदी लुबलुबीत, उशीसारखी, कापसासारखी तुम्ही काहीही म्हणू शकता. पेपरसारखी मी रोल करते तरी सुद्धा ती अजिबात तुटत नाहीये. खरंच मस्त, चवीला सुद्धा खूप छान. ही इडली इतकी सॉफ्ट झाली की कुठले शब्द वापरू हे मला कळत नाहीये. बस सर्व पण कसं करायचं असते तेही बघूया. भरपूर तूप घातलं जातं आणि भरपूर गन पावडर घातली जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगते, की आता उन्हाळा असून याचं बॅटर अजिबात आंबट झालेलं नव्हतं. सो खाल्ल्यानंतर उगीचच आंबट किंवा ॲसिडिटी वाढलेली नव्हती. आता इथं आपली 30 इडली केळीच्या पानावर वाढून तयार आहे आणि स्क्रीनवर तुम्ही त्याचा रिझल्ट बघू शकता. तुपात भिजलेली गन पावडर आणि अगदी प्लेन लुबलुबीत अशी 30 इडली आपली तयार आहे. या इडलीचा रंग, या इडलीची चव आणि या गन पावडरची चव सगळंच कमालीचं छान झालेलं आहे. इडल्या पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पीठ इतकं छान फर्मेंट होऊन सुद्धा अजिबात आंबलेलं नव्हतं. ज्यांच्याकडे बांबू स्टिक नाही किंवा केळीची पानं नाही, त्यांनी साध्या इडली पात्रात जरी इडली केली तरी सेम रिझल्ट मिळेल. इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 30 इडलीसाठी जी प्लेट वापरणार आहे, ती पसरट, एकसारखी आणि मोठी असायला पाहिजे. तरच इडली पातळ आणि लुबलुबीत होते. इथं माझी लुबलुबीत, कापसासारखी, चवीला एकदम मस्त आणि पांढरी शुभ्र अगदी साउथ स्टाईलची 30 इडलीची रेसिपी कंप्लीट झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि नक्की करून बघा. रिझल्ट याचे अमेझिंग आहेत. जर काही डाउट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. सगळ्या प्रश्नांची मी माझ्या परीने उत्तरं द्यायचे प्रयत्न करत असते. परत लवकरच भेटूया अशाच एका हमखास आणि युनिक रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद. विशेष नोट: साऊथचा भाग हा विषुववृत्ताच्या जवळ आहे, त्यामुळं विषुववृत्ताचं हवामान हे नेहमीच उष्ण असते. त्यामुळं साऊथच्या बऱ्याच रेसिपी ह्या लवकर फर्मेंट होतात. तो नियम आपल्या महाराष्ट्रामध्ये इतका जसाच्या तसा लावू शकत नाही. त्यामुळं इथं फर्मेंटेशनसाठी जास्त वेळ द्यावा लागतो.
हे पीठ जे उबलेलं आहे, जे स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे, ते 10 ते 12 तासांनी हा रिझल्ट आहे. आता उन्हाळा चालू आहे म्हणून 8 ते 9 तास आपण तांदूळ डाळ भिजत घातली आणि 10 ते 12 तासांनी हा फर्मेंटचा रिझल्ट आहे. पावसाळ्याच्या आणि थंडीच्या दिवसात पूर्ण पीठ असं फर्मेंट झाल्याशिवाय इडली करायला घेऊ नये. मग असे पीठ फर्मेंट होण्याचा कालावधी कदाचित 15 तास सुद्धा असू शकतो.